सोलापुरातली ही दृश्य आहेत। सोलापुरात या ठिकाणी जल्लोष सुरू आहे। प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून आल्यानंतर आपण पाहतोय त्यांचं स्वागत जे आहे त्या ठिकाणी होते। जल्लोषात स्वागत करण्यात येते, फटाके फोडत या ठिकाणी जोरदार स्वागत जे आहे ते प्राजक्ता पाटील यांचं करण्यात येते। खरं तर प्राजक्ता पाटील या माजी आमदार राजन पाटील यांच्या सून आहेत आणि आपण पाहिलं की खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ज्या पद्धतीने ही निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी जे राजकारण तापलं होतं, त्यानंतर काल अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जे उमेदवार होते उज्ज्वला धेडे यांचा अर्ज जो आहे तो बाद झाला आणि हा अर्ज बाद झाल्यानंतर या ठिकाणी आता अनगरमध्ये जोरदार जल्लोष जो आहे तो ठिकाणी करण्यात येतोय आणि मोठा जल्लोषात प्राजक्ता पाटील जे आहेत त्यांचं स्वागत करण्यात येते। प्राजक्ता पाटील हे राजन पाटील यांच्या सून आहेत। आपण पाहतोय जोरदार जल्लोष जो आहे तो या ठिकाणी होतोय आणि त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी होतंय। खरं तर आपण पाहिलं गेल्या 2-3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीसाठी घडलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। त्यानंतर अखेर काल अर्ज बाद झाल्यावर रात्रीच्या सत्रात सुद्धा मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि त्यानंतर आता त्यांच्या सोनबाई प्राजक्ता पाटील या देखील या त्यांच्या निवासस्थानी ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत जे आहे त्या ठिकाणी होत आहे। पाहतोय तर आपण पाहतोय अनगर नगर पंचायतीमध्ये प्राजक्ता पाटलांची बिनविरोध निवड झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष सुरू आहे। खरं तर अनगर नगर पंचायतीची निवडणूक चांगलीच गाजली, कारण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरवला गेल्यानंतर त्यांनी काही आरोप केलेले आहेत। त्यानंतर आता राजन पाटील तर आपण पाहतोय प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे। त्यांची ही प्रतिक्रिया ऐकूयात। सर्व गावकऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार। हे तुमचं प्रेमच आहे ज्याच्यामुळे आपण इतकं वरच्या लेवलला गेलो आहेत आणि सर्वांचं मनापासून खूप खूप आभार। आज मी स्वर्गीय माझे आजी सासरे लोकनेते पाटील आणि माझे आजोबा कैलास आपले मार्गदर्शक सासरे दादासाहेब, माझे मोठे दीर भाऊसाहेब आणि माझे हस्बंड अजिंक्य राणा पाटील यांना सगळ्यांना खूप धन्यवाद करते आणि सगळ्या गावकऱ्यांचे खूप धन्यवाद करते। असंच प्रेम गावकर निवडणूक बिनविरोध राजकीय घडामोडी मोठ्या घडामोडींकडे आणि ह्या गोष्टी होतच असतात। आणि प्राजक्ता पाटील यांची ही प्रतिक्रिया येते, मात्र काही कारणास्तव त्यांचा आवाज पूर्णतः आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। त्यांनी सगळ्यांचे आभार मानलेले आहेत। प्राजक्ता पाटील जे आहेत इथे आलेले आहेत। खरं तर तुमचे बिनविरोध म्हणून निवड झालेली आहे, काय सांगाल, काय भावना आहेत? खूप आनंद वाटतोय। ऐतिहासिक क्षण झालाय। सगळ्यांचं खूप खूप म्हणजे मी स्पीचलेस आहे सध्या। खूप मनापासून आभार मानते सगळ्या जनतेचं, अनगर गावाचं, पंचक्रोशातील 12 वाड्या आणि सर्व लोकांचं जे प्रेम मिळतंय त्यासाठी मी खूप खूप आभार आहे सगळ्यांचं। धन्यवाद। खरं तर खूप मोठं राजकारण जे आहे ते गेल्या 2-3 दिवसांपासून पाहायला मिळतंय। आरोप प्रत्यारोप जे आहेत ते तुमच्या उमेदवारीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले। विरोधकांनी आरोप केले की हे पहिल्यांदाच नगरपंचायत होतोय आणि ती घरामध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि ती बिनविरोध व्हावी असा त्यांचा उद्देश आहे आणि तो आम्ही आणून पाडणार असं विरोधकांनी टीका केलेली होती आपली। हो, कसं आहे आता टीका हे सगळं होतच असते, तर त्याच्याकडं फारसं काही कोणी आम्ही लक्ष नाही देत। तर देवाला जे मान्य होतं ते झालं आणि आज आमच्या ग्रामदैवत अनगरसिद्ध महाराज आज त्यांचा भंडारा आहे आणि मी खूप खूप त्यांनाही धन्यवाद म्हणजे देवाला खूप आज थँक्यू म्हणेन की हा क्षण घडवून आणला त्यांनी। खरं तर ह्या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल, कारण पूर्णच नगरपंचायत तुमची बिनविरोध झालेली आहे आणि ही परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून? डेफिनेटली इथली जनता
जे एवढं भरभरून प्रेम देत आहे आणि माझे सासरे दादासाहेब, माझे दीर भाऊसाहेब आणि हस्बंड अजिंक्य राणा पाटील यांना हे सगळं क्रेडिट जाणार. काल खरं तर मोठा जल्लोष झाला, त्यामध्ये टीका टिप्पणी झाल्या आणि एकंदरीतच मोठा गोंधळ म्हणजे त्याच्यावरून मोठी टीका होते. कसं काय आपलं आवाहन असणार आहे सर्व नेत्यांना? नाही, टीका ही होतच असते आणि मी सगळ्या लोकांना हेच आवाहन करेल की सगळं जे सोशल मीडियावर चुकीचे मेसेज जे गेलेले आहेत त्याला सगळंच ते खरं नसतं असं तुम्ही हे धरून चला की सगळंच काही लोक मीडियाबाजी करतात, काही खऱ्या नसलेल्या गोष्टी पसरवतात, ते सगळंच खरं नसतं. आपण पाहतो या ठिकाणी या आहेत अनगरच्या पहिल्या नगराध्यक्षा ज्यांची निवड जी आहे ते बिनविरोध झालेली आहे आणि मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अखेर अनगरची निवडणूक जी आहे ती जवळपास बिनविरोध झालेली आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी मोठ्या जल्लोषात या प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचं स्वागत जे आहे त्या ठिकाणी करण्यात येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, अनगर, मोहोळ, सोलापूर. तर आपण पाहिलं अनगर नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांचा हा जल्लोष इथे पाहायला मिळतोय.